यापुढची मॅच खेळली जाईल श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड विरुद्ध अलायन्स 11. दोन्ही टीमचे जे ऑल प्लेयर्स आहेत लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमचे जे प्लेयर असतील त्यांनी त्वरित पिंट्या पवार यांची भेट घ्या. मॅचला सुरुवात झाली आहे. या क्रिकेटचा अनभिषेक सम्राट ऋषी पाचलटकरनं मात्र आक्रमण करायला सुरुवात केली. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ओ चौकार आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण चालूच आहे. मैदानाच्या आतमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळ्या गोष्टी माफ असतात आणि ते आता आपण बघतोय. युद्ध एकदा मैदानाच्या आतमध्ये चालू झालं ना की तिथे कोणत्याच गोष्टीला बघा या ठिकाणी बक्षीस दिलं जात नाही. शेखर मांजरेच्या विरोधामध्ये हा खेळाडू आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल. अंपायरचा इशारा वाईट बॉलचा असेल. ऋषी पाचरटकर एक आक्रमक फलंदाज, विध्वंसक विस्फोटक फलंदाज. हो हा स्वाभाविक क्रिकेट नाहीये ऋषीचं. हे स्वाभाविक क्रिकेट नाहीये. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन अगदी अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोकला खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्टंपच्या बाहेरचा बॉल. शेखर मांजरे एक चांगला बॉलर. मोठा प्रहार करायचा. कमी गतीचा बॉल टाकला. चेंज ऑफ स्पेस करून टाकलंय. फक्त आणि फक्त या चेंडूवरती तुम्हाला केवळ एकच रन्स मिळणार आहे. कारण डिक्लेअर सेक्शन आहे तुमच्या मागे. थोडंसं मर्यादेमध्ये तुम्हाला क्रिकेट घ्यावं लागेल. या मैदानाच्या आतमध्ये मर्यादा खूप साऱ्या आहेत आणि त्या रिस्ट्रिक्शनचं तुम्हाला पालन करावं लागेल. पोलीस पाटील जो संघ आहे, जे टीम आहे, त्याचे जे ऑल प्लेयर आहेत लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. पोलीस पाटील 11 चे ऑल प्लेयर्स आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. शेवटचा फुकार असेल पोलीस पाटील 11 चे ऑल प्लेयर्स. आपणास शेवटचा फुकार असेल. सगळे प्लेयर तुम्ही घेऊन आतिश भागवत सर यांची लगेच भेट घ्या. फ्रंट फूटचा वापर केलाय. इथे कॅच पकडली जाते का? परंतु नाही. ही कॅच बनवतं महत्वाचं होतं. ऋषीची जर तुम्ही कॅच पकडली असतं तर आर्या फायटर्सच्या टीमला मोठा धक्का बसू शकला असता. या टीमचा तारणहार खेळाडू तो, परंतु हरकत नाही. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. दीपराजला आता बघतोय आपण स्ट्राईक मार्गवरती. पहिल्या दिवसामध्ये सर्वांची मनं जिंकणारा आपल्याला प्लेयर बघायला मिळाला होता दीपराज. परंतु दीपराज कालच्या दिवसामध्ये सौरभ पाटीलनं अर्धशतक ठोकलंय हे देखील तितकंच खरं आहे. या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकावणारा प्लेयर सौरभ पाटील, ज्याने 13 बॉलमध्ये 50 रन्स ठोकले होते. कमालचं क्रिकेट विक्रम नोंदवलेला आहे. जेव्हा जेव्हा या ठिकाणी पोलीस पाटील संघटना यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जाईल ना, तेव्हा मात्र सौरभ पाटीलच्या त्या अर्धशतकाची चर्चा केली जाईल. गोऱ्या पवारच्या पहिल्या हॅट्रिकची चर्चा केली जाईल. ऋषी पाचलटकरच्या पहिल्या षटकाराची चर्चा केली जाईल. टेठवली शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय प्रकाशजी नासरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रकाश नासरे साहेब प्लीज वेलकम. या आपण या ठिकाणी आस्थानस्थ व्हायचं आहे. 11 रन्स 11. टेठवली शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय प्रकाशजी नासरे साहेब आपणास विनंती करतो. त्याचबरोबर आमचे परम मित्र या ठिकाणी स्वर्गनगरी कोकण आय थिंक ना, दापोली स्वप्ननगरी या चॅनलचे सर्व आदरणीय या ठिकाणी मयूरजी नासरे यांचं देखील आगमन होत आहे. मयूर प्लीज वेलकम. आमचे परम मित्र आहेत. सो असं नसतं वा आपण देखील मयूर. धन्यवाद साहेब. आपण असतानाच व्हायचं आहे. पहिलाच बॉल भास्करनं अगदी जडमध्ये टाकला होता. ऋषी पाचलटकरला थांबवलंय. आर्या फायटर्सनं 3 मॅच खेळले, 2 जिंकलेत, 1 पराजित झालेत. मोठा प्रहार केलाय. चेंडू मात्र चाललाय डिक्लेअर झोनकडे. केव्हा नि केवळ एक सिंगल. खोदा पहाडावर निखरा जुवा अशा प्रकारचा स्ट्रोक होता. फक्त एक सिंगलच रन्स मिळालाय. मोठा फटका तर खेळला होता या खेळाडूनं. फक्त एकाच धावेसाठी तो गेला.
त्याच्यानंतरची मॅच श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड विरुद्ध पुढचं बॅटल अलायन्स 11 या दोन संघांमध्ये ते खेळवलं जाईल. आता ऋषी यावेळेला प्रहार करतो, परंतु तो कोणाला पण मात्र या ठिकाणी विचार करून नाही, तो कोणत्याही क्षणाला कुठेही प्रहार करू शकतो. नो +1 असे 2. आमच्या अंपायर ओके, ऑफिशियल्स आपण ओके आहात? हे जे ऑफिशियल्स आहेत नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू की सध्या तरी दापोलीच्या KKV मध्ये देखील अगदी ते PhD करत आहेत. आमचे चांगले परम मित्र देखील आहेत. धावचीची संधी आहे. दीपराजला सरळ नाराज होत असताना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळची कमी बघायला मिळाली होती. हा नानासा मामला. इंटरेस्टेड होते या ठिकाणी दीपराज, परंतु आता स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर चाललेत. आमचे किशोर पालकर जे ऑफिशियल्स आहेत तुमच्या समोर बघा, जे दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये PhDचं शिक्षण मात्र ते आता घेत आहेत. खरंच अगदी अभिमानास्पद अगदी ही गोष्ट, ही बाब आहे. एका चांगल्या विषयामध्ये आपल्याला PhD करताना ते दिसतील. त्याचबरोबर आपण पुढचा टॉस करतोय. टेटवली शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय प्रकाशजी नासरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि त्याच त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव आमचे परम मित्र मयूरजी नासरे हे देखील उपस्थित राहतील. सतरा रन झालेले आहेत. ऋषभ पटेकर आलेला आहे. भाटीगावचा तो देखील एक गुणवान खेळाडू. शेवटचा एक बॉल ऋषी पासरेकडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी घेतला जाईल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 या आकड्यावरती. दोनचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 आर्या फायटर्स. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक परम मित्र आसोड गावचे क्षमा हवी गावतळे गावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय विशालजी मावदी साहेबांचे देखील आगमन झालेलं आहे. विशाल सर, आपण देखील आसनस्थ व्हायचं, स्पर्धेचा आनंद घ्या. त्याचबरोबर खेळाडूंसाठी एक आनंदाची एक मोठी बातमी आपल्यासाठी नक्कीच असेल. श्री मानकेश्वर सेवा मंडळ पळ्यालवाडी आसोड आयोजित श्री शिवसाई चषक 2025 भव्य अशा अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येणाऱ्या 27 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचं जे आयोजन जे स्थळ आहे आसोड पळ्यालवाडी या ठिकाणी ते आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेची जी स्पेशालिटी आहे की प्रथम येणाऱ्या 15 संघांना जी प्रवेश फी असेल ती 699 रुपये आहे आणि त्याच्यानंतरला जी पुन्हा प्रवेश जर तुम्ही या स्पर्धेमध्ये घेतलात, एकदा पराजित झालात, री एंट्री तुम्ही घेतलात, त्या स्पर्धेमध्ये पुन्हा प्रवेश हा 599 रुपये फक्त असणार आहे. या स्पर्धेची आकर्षकता म्हणजे स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रक्कम 12,222 रुपये व आकर्षक अशी ट्रॉफी आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 7,777 रुपये. या स्पर्धेचे जे संपर्क प्रमुख आहेत प्रतीक पाटील असतील, मंदार किजबिले, तेजस सोगले आणि यश पड्याळ. ही संपूर्ण स्पर्धा गाव टू गाव या फॉर्मॅटनुसार खेळवली जाणार आहे. तुम्हाला गाव टू गावचं आधार कार्ड कंपल्सरी तिथे घेऊन जावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी इच्छुक असाल तर खालील दिलेल्या संपर्क प्रमुखांकडे आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि मोठ्या अगदी उत्साहाने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि त्याचबरोबर आपण ते आता जस्ट जी संपूर्ण स्पर्धेचा आता अनाउन्समेंट केली, ती स्पर्धेचा अनाउन्समेंट करत असताना की पहिल्या ओव्हरमधील 3 षटकारांसाठी 251चं पारितोषिक देखील त्या स्पर्धेची स्पेशालिटी राहिलेली आहे.
ही स्पर्धेची मुख्य खासियत काय आहे की प्रत्येक ओव्हरच्या तुम्ही जर लगातार 3 षटकर ठोकला तर 251चं ते कॅश प्राइस तुम्हाला मिळणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अख्ख्या ओव्हरमध्ये जरी 3 षटकार तुम्ही ठोकलात तर म्हणजे अगदी संपूर्ण स्पर्धा येस ॲब्सोल्युटली तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 3 सिक्सेस ठोकलात की लगेच तुम्हाला 251चं त्या स्पर्धेमध्ये कॅश प्राइस दिलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण ती संपूर्ण स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला सर्व संघांनी अगदी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवायचा आहे. आता मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल या मैदानाकडे जिथे 23 रन्स आर्या फायटरचा संघ स्ट्रगल करताना दिसतोय. फ्लिक केलेला आहे, चेंडू गॅपमध्ये गेलाय, दोन्स घेतले गेलेत. प्रतीक पाटील त्या ठिकाणी असेल, धावचेची संधी, डिरेक्ट हिट पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होणार का की नाही याच्यावर थोडीशी आता चर्चा सत्र आपल्याला पाहायला मिळते. चर्चा विनिमयाचं या ठिकाणी आपल्याला ते सत्र रंगताना. नोट आउटचा इशारा, अंपायरचा डिसिजन नोट आउट. 3चा खेळ संपलेला आहे. इथे संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 26, लॉस ऑफ 2 आर्या फायटर्स. हा सामना जिंकावाच लागेल आर्या फायटर्सच्या टीमला. विजय मिळवायचा असेल, अगदी पॉइंट्स टेबलवरती तुम्हाला अगदी वरच्या बाजूला पोहोचायचं असेल तर आर्या फायटर्स या टीमला हा सामना जिंकावाच लागेल. तर दुसऱ्या बाजूला रॉयल किंग या टीमला देखील अगदी जशास तशी परिस्थिती त्यांची देखील असेल. कारण आर्या फायटर्सच्या 3 सामने झाले ज्याच्यामध्ये त्यांनी 2 सामने जिंकले ते पराजित झालेत. तर हा सामना आता जिंकण्याच्या उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एक सिंगल घेतलाय. संघाची धावसंख्या 27ला जाऊन पोहोचले. किंवा तुम्हाला 40 ते 45 रन्स ठेवावे लागतील या स्कोरबोर्डवरती. ऋषभ पंडेकर, प्रिन्स ऑफ भाटी या नावानं संबोधित करणारा हा अगदी भाटी गावातील गुणवान फलंदाज. येथे चेंडूनं चकमा दिलाय, मिसफिल्ड पाहायला मिळते. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, दोघांमध्ये रेस लागली आहे आणि अंततः या बॉलवरती आता 3 रन्स मिळतील. इथे काय घडलंय तर हातामधून चेंडू निसटलाय. चेंडू आता हातामधून निसटला म्हणजे याचाच अर्थ ती मालवणीमध्ये नक्कीच गावत आहे. बैल गेलो तो गेलो, 9 हाताचं कासरू पण घेऊन गेलो. तसंच झालं, काय ढिकून सुटले आणि रन्स देखील तिथे गेलेत. यावेळेला 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 रन्स. आता भर पडेल, 32ला जाऊन पोहोचले. काही चेंडू शिल्लक असतील भास्करचे देखील. हलक्या हाताने चेंडूला खेळले, 2 रन्स कंप्लीट करतायत. यावेळेला 34 वरती आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. चौतीस झालेत. दांडी गोल केले भास्करनं, कदाचित त्याच्या त्या किरणानं प्रतिस्पर्धी प्रतीकला इथे माघारी पाठवलंय. एका बाजूला हा सूर्यनारायण आग ओकतोय, तो दुसऱ्या बाजूला भास्कर देखील मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी करतोय. सूर्याच्या किरणांनी त्रास अनेक प्लेयर्सना दिलेत, परंतु या भास्करनं देखील प्रतिस्पर्धी टीमच्या अगदी डोळे दिपावलेत. अशा प्रकारची त्याची जी गोलंदाजीची किरण होती आणि सरळ प्रतिस्पर्धी टीमचे एकंदरीत ज्या यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. शेवटचा बॉल आहे 34 वरती, संपूर्ण गाडी थांबली आहे आर्या फायटर्सच्या टीमची. मोठा प्रहार केला, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू जाईल, 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला 4 रन्स मिळत आहेत. 4चा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या 38 रन्स. जिंकण्यासाठी रॉयल किंग या टीमला 24 मध्ये करायचे आहेत 39. यापुढची मॅच अलायन्स 11 विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोण.
त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठी अनाउन्समेंट जे टेनिस क्रिकेट खेळणारे जे प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी मोठी टुर्नामेंट आहे ब्रदर्स ट्रॉफी 2026 सीझन 1 टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट टुर्नामेंट. या टुर्नामेंटचं आपण पाहायला गेलं तर जी तारीख आहे 7, 8, 9, 10, 11 जानेवारी 2026 ला या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 22,222 रुपये, सेकंड प्राइज 11,111 रुपये, थर्ड प्राइज 5,555, फोर्थ प्राइज 5,555 आहे. या स्पर्धेचे जी एंट्री फी आहे 2,222 रुपये आहेत. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअली प्राइजेस देखील आहेत. बेस्ट बॉलर आहे, बेस्ट बॅटर, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द ट्रॉफी फॉर सेमी फायनल अँड ग्रँड फिनालेसाठी देखील आहे. याचे जे संपर्क प्रमुख आहेत कॉन्टॅक्ट जे नंबर्स असेल जहूर काचा आहेत, कादिर लालो, त्याचबरोबर साहिल कासारे आणि शाहिबाज कल्पे यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि सरळ त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला प्रवेश तुम्ही निश्चित करू शकता. परंतु ही दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित जी स्पर्धा केलेली आहे ते पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं रोख रकमेचं जे कॅश प्राइज आहे 50,000 रुपयाचं कॅश प्राइज. आज सायंकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ हे 50,000चं कॅश प्राइज पटकवणार आहे हे देखील पाहावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेतला चॅम्पियन बनणार कोण? अनेक संघ स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये या 12 संघांमधून 4 कोणते संघ अंतिम मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतील की क्वालिफाय होतील या स्पर्धेमध्ये. कोणते 4 संघ त्याच्यासाठीच मात्र ही धडपड चालू आहे प्रत्येक संघाची. एक एक संघ सांगतो एक एक मॅच खूप महत्त्वाची आहे. एक एक या ठिकाणी बघा सामना इम्पॉर्टंट आहे प्रत्येक टीमसाठी. झटले जात आहेत या ठिकाणी, अगदी झटतायत एक एक रनसाठी, एक एक मॅचसाठी. एक सिंगल रन. शुभम सवनसकर एक भरभक्कम मारण्याचा यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हटलं का थोडंसं फिटनेस देखील इम्पॉर्टंट आहे, त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. शुभम सवनसकर मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती टीमचा आयकॉन बॉलर मात्र असेल अज्जू. पुढे जाऊन दांडी गोल केली आहे. विशाल नाव मात्र विशाल होतं परंतु काम अगदी छोटं केलंय. यष्टी उद्ध्वस्त केलेले आहेत. विशालला बाहेर जावं लागतंय. नाव विशाल असून नाही तरी ते काम देखील विशाल करावं लागतं. एकंदरीत जर तुम्ही पाहताय शेक्सपियरनं सांगितलेलं आहे तुमचं नाव नाही तर तुमच्या कामामुळे तुमचं नाव ठरवत असतं. आणि आज तुमचं काम जर चांगलं असेल तर तुमचं नाव देखील तितकंच मोठं होत असतं. हो भाई, या वेळेला जर पाहतोय तर धावचीची संधी, बॉल देखील आता इथे आपण बघतोय तर ग्राह्य धरला जाईल.
एक रन्स आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडला जातोय. पुढचा चेंडू टाकला जाईल. क्षेत्ररक्षक असतील केवळ आणि केवळ याही बॉलवरती एक सिंगल. आय थिंक तिथे ओव्हर झालेली आहे. षटकाचा खेळ संपलेला आहे. षटकाचा खेळ संपल्यानंतरला स्कोर बोर्ड मात्र जाऊन पोहोचतोय. 7 रन्स झालेले आहेत. 39चा पाठलाग करायचा अजून देखील 18 बॉलमध्ये. त्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला अजून 32 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 32 म्हणजे लगभग तुम्हाला ती 11ची सरासरी. त्या 11च्या सरासरीने तुम्हाला रन्स काढायचे आहेत. कदाचित ते रन्स होणार की नाही माहीत नाही. आर्या फायटर्सना हा सामना जिंकला तर कदाचित जे पॉईंट्स टेबल आहे अगदी कुठेतरी तुमचे पॉईंट्समध्ये इन्क्रीज होईल. पॉईंट्स वाढतील. 2 गुण मात्र तुमच्या खात्यामध्ये ते जोडले जाणार आहेत. 2-3 मॅच खेळले, 1 पराजित झाले, 2 जिंकले आणि त्याच्यामध्ये आता ते 4थी मॅच खेळत आहेत. त्याचबरोबर जे मेंटोर आहेत, जे सूरज आपल्याला पाहायला मिळतील. सूरज ढैवलकर अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत डगआउटमधून. या टीमचे मेंटोर आहेत, मार्गदर्शक आहेत, कोच आहेत. यावेळेला फक्त आणि फक्त 2च रन्स मिळणार आहेत. शुभम सवनसकरला अगदी गोलंदाजी सुरेख टाकावी लागेल. स्विंग का किंग हा बॉलर आहे. एक सिंगल रन्स घेतलाय. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. वाह, काय क्षेत्ररक्षक आहे. याच खेळाडूनं एक महत्वपूर्ण रनआउट देखील केला होता. तोच खेळाडू आपण बघतोय आता. येणारा पुढचा चेंडू असेल. चेंडू पडल्यानंतरला इथे थोडंसं बाहेरच्या बाजूला गेला. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. शुभमनं त्याचं काम देखील अगदी चोख पद्धतीनं तो आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देतोय. योगदान चांगलं चोख पद्धतीनं देतोय. क्षेत्ररक्षक असेल. पुन्हा एकदा 1च रन्स मिळणार आहे या ठिकाणी. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आर्या फायटर्स विरुद्ध हे बॅटल मात्र चाललेलं आहे. रॉयल किंग सागर असेल, सागर बुर्टी या टीमकडे. आपण ओमकार राणेला देखील बघतोय. नंबर 4 वरती तो बॅटिंग साठी आला. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती किती रन्स घेतले जातील. पुन्हा एकदा एक सिंगल आणि षटक क्रमांक इथे देखील 2चा खेळ संपलाय. 13 रन्स झालेले आहेत. 12 मध्ये आता 26. मॅच चला लगेच आपण चालू करूयात. चला मॅच लगेच आपण चालू करूया ऑफिशियल. 12 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. बारा 26 ची गरज. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला अचू. तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा तयार. सरळ मात्र अगदी जड मध्ये. दोन रन्स घ्यावे लागतील. शुभम पोहोचला होता परंतु त्याच्या अगोदर मात्र बॉलर त्या चेंडूपर्यंत पोहोचला. ओमकार राणे आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
राऊंड द विकेट पुढचा चेंडू मोठा प्रहार करायचा, परंतु इथे एक सिंगल रन्स, एकच रन्स पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेशन दिसत नाहीये बॅटर्सकडे, कारण तुम्हाला मोठा फटका खेळण्याची आवश्यकता नव्हती. इथे कुठेतरी ओमकार राणे आक्रमण खेळत आहेत, पण तो हरकत नाही. ओमकारकडे ती पोटेन्शियल आहे की मोठी स्ट्रोक तो खेळेल. तो चौकार देखील ठोकू शकतो. आपण एका मॅचमध्ये पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये, त्याने चौकार ठोकले होते, त्यांनी सिक्सर देखील ठोकला होता. आता इथे देखील चौकार सिक्सर येणार का? लवकरात लवकर मॅच फिनिश होणार की डिफेन्सिव्ह क्रिकेट? एकच रन्स मिळत आहे, फक्त एकच धाव. अज्जूची कमालची बॉलिंग. 9 बॉलमध्ये आता 22 रन्स पाहिजेत. फुलटॉस बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत. ऋषीच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि इथे सक्सेसफुली कॅच. सागर मात्र इथे सरळ मैदानाच्या बाहेर जाणार आहे. इथे मोठा धक्का रॉयल किंग या टीमला बसलाय. शुभम सातत्यानं थोडासा बदल आणतोय, परंतु बघूया आता मोठे प्रहार केले जातील का? 8 मध्ये 22ची आवश्यकता आणि शुभम मैदानामध्ये 100% प्रेझेंट दिसतोय. आपल्या प्लेयर्सना सांगतोय की नाही, असं नाही ते तसं करावं लागेल, कारण सामना जिंकायचा आहे त्यांना. याच्यासाठी ती धडपड चालू आहे. यष्टीरक्षक मोठा प्रहार केला गेला, सापळा रचला. शुभमनं सांगितलंय तुम्ही तिथेच थांबा, आणि तिथेच नेमके बॉल गेलाय. काय सुरेख या ठिकाणी एक्सपिरियन्स अनुभव जोगताना दिसला. कॅच पकडली गेली. सात बॉल आणि 22 धावांची गरज. 7 मध्ये 22. 7-22 ची गरज आहे. यावेळी देखील सुरेख चेंडू, कमालची गोलंदाजी आर्या फायटर्स या टीम कडून. जिंकण्यासाठी 6 मध्ये 22 ची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाजीसाठी कोणत्या बॉलरला बॉलिंग दिली जाते? बॉलर कोण आहे? काहीतरी बदल आणलाय. किशोरला पाठवलंय बॉलिंग साठी. बॉलिंग मार्क वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती एक नवीन बॉलर. किशोरनं पहिलाच बॉल टाकला. इथे 2 रन्स मिळतात. 5 मध्ये 20 पाहिजेत. 5 चेंडू 20 धावांची गरज. ओमकार राणेच्या बॅट मधून आपल्याला एक आक्रमक फटका पाहायला मिळू शकेल का?
मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच मात्र मिस होतीये, कॅच सुटली जातीये आणि ते बघता बघता 3 रन्स देखील पाहायला मिळतील. 4 मध्ये आता इथून पाहिजे तुम्हाला 17 धावांची गरज आहे, म्हणजे 3 मोठे प्रहार तुम्हाला करावेच लागतील. हा सामना अजून देखील ऑन राहू शकतो, त्याच्यासाठी मोठे प्रहार करावे लागतील. षटकारांचा बहुसार करावा लागेल. दांडी गोल केली आहे, फुल टॉस बॉल मिस केला. इथे अंततः कॅच मात्र पकडली गेली आहे. विकेटचं पतन झालेलं आहे. बॅक टू बॅक विकेट बघायला मिळत आहेत. 2 चेंडू 2 विकेट. हॅट्रिकचा बॉल असेल किशोरसाठी. रोहित बॅटिंगसाठी आलाय. 2 मध्ये 17 पाहिजे असताना रोहित आपण बघतो. मोठा प्रहार केलेला आहे क्षेत्ररक्षक, परंतु इथे 4 रन्स मिळतील. रोहितच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. जिंकण्यासाठी 1 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आहे. त्याच्यानंतर श्री गजानन वॉरियर्स कामतकोण विरुद्ध अलायन्स 11चा बॅटन पाहायला मिळेल. अलायन्स 11 विरुद्ध गजानन वॉरियर्स कामतकोण. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. 1 मध्ये 11ची गरज आहे. मोठा प्रहार केलेला आहे आणि चेंडू सरळ मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 रन्स मिळत आहे षटकार, परंतु हा सामना आर्या फायटर्स या टीमनं जिंकलेला आहे आणि त्याचबरोबर 2 पॉइंट्स देखील आर्या फायटर्सचा संघ आता घेऊन जाईल. श्री गजानन वॉरियर्स कामतकोण या टीमनं टॉस जिंकला आणि त्याचबरोबर फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय. यापुढचा सामना असेल एफसीटी विरुद्ध आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या लगेच. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि त्याचबरोबर एफसीटी फ्रेंड सर्कल टेटवली. ऑल प्लेयर्स कॅप्टन लगेच या त्वरित येत्या 3 मिनिटांमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. फ्रेंड सर्कल टेटवलीचे कॅप्टन तुम्हाला 2 मिनिटं असतील. आपण 2 मिनिटांच्या कालावधीमध्ये टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. फ्रेंड सर्कल टेटवलीचे जे आधारस्तंभ अमरदादा पड्या हे देखील उपस्थित आहेत, सो त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आम्ही.